पाया तर पडलोय मसोबाच्या. ऐकलं जर देवाने लयच मनावर घेतलं तर दिल घेऊन लावून काय गो बोकाळ कापतं का 2-4 मिनिट. लगेच माझं घराणं ऐकलं. साधं बोकडं कापतो म्हणलं की लगेच दिले वया अप्सरा पुढं. 8 बोकाड देतोच होत. असो प्लीज मला वाचवा. ह्याला नाना बंकिया सागर काय करतात हे लगा असल्या अप्सराच्या मागे हे पाहिजे ते वय. येऊ दे बघतो की मी बी. येऊ दे. काय नाना काय पटतंय का तुम्हाला हे? ए किसनराव, हे जे आई बापाला इतकं हाणलंय हाणून हाणून ताणून ताणून शेवटी पळून गेली रे ती आमच्या ताब्यात नाही गावली. पण आता तुला सांगतोय गुढीत ती पोरगी आमच्या ताब्यात दी. तिला कच्चा चावून फाडून खाणार आहे हो नाना. कच्ची बाजू खाय का ते मटण बेटण हाय नाना. हे बघ किसन्या, अरे अक्कलकोटचा आहे ना तू. तुला काय अक्कल बिक्कल नावाची काय गोष्ट आहे का नाही? द्वापाटी टाकीन बघ. हा ती पाकिस्तानची पोरगी आपल्या इंडियात कशाला गहन करायला? तिला आहे ना माझ्या ताब्यात दी. तिला द्वापाटीतच खाली पाडतो. प्लीज मला वाचवा. नाना आता ही जे सुरक्षितेची जबाबदारी ह्या फकड्याची हा? हिनं मला मदत मागितली. त्याला आता अजिबात कोणी हात लावू शकत नाही. असं अय किसन, तुला सांगतोय तू गावाच्या विरोधात जाऊ नको, नाही तर तुला मी फाडून खाईल. 7 को 7 मारूंगा, एक साथ मारूंगा. हिला जर कोणी हात लावणार ना तर सुट्टी नाही तुम्हाला. अरे बावळ्या, हिला पिक्चर कोणता चाललाय? गदर पिक्चर चाललाय आणि तू डायलॉग कुठलाच मारतो रे? अरे तुला आखलीचा भाग पाहिजे तर हा पिक्चर कोणचा चाललाय? गदर डायलॉग कुठलं घातक मधलं कधी अक्कल बी करीन का नाही तुला? काय काय बी असो गदर कोणी असो याला येवाद हात लावायला नाही. आता किसनरावच्या हातात आहे. ए मक्या हा? तू थांब. सागऱ्या डावर तुझा इंगा ह्याला. जाऊ तुझा हा. जाऊ. तसं बी ह्याला मारायला मला काठीची गरज काहीच नाही. ह्याला माझं हातच कापेत. अरे सागरिया, अरे तुला काजू बदाम खारीक मनुका घालून कशासाठी मोठा केलाय? अरे तुझी 1 लाख सुद्धा त्याच्या थोबडापर्यंत पुचली नाही. दाबू का नडतो? दाबू दाबू मारू तुला मारू. अरे काय नाना म्हणतो? तुला सुट्टी नाही, आता सुट्टी नाही. कसा दोस्ताचा पणावर घरून पळतोय पोरीला. ह्याच्या म्हटलं एक किसन्याचे. हे मक्या, ये छोरी हाथ में आनी चाहिए. मार डालूंगा, काट डालूंगा, चीर डालूंगा. खरंय ना ना, खरंय तुमचं. पोरगी हातात गावाय पाहिजेत, पण किसना कुठं गावून देतोय? चला चल. हा किसनराव, नाना हो का इकडे येऊ. हो का इकडे गेला. हो का हो का हो का हो का. हित्तल आपल्यात काय आता बघतोच किसनाला मी.
किसना या ए क्वार्टरवाल्या आला वय अजून परत तू. अरे बेवड्या ती क्वार्टर नसती कराटे असती कराटी. कराटे कराटे असू तर काही बी असू पण तुला आता सुट्टी नाही बघ सांगतोय. ये मग कम कम कसला गमरा थांब तुला तर दाखवतोच. ते माहिला तुला या काठीची गरज नाही तुला माझ्या हाताचीच पावर दाखवतो. आता बघ तसं काय फसावलं सारखं सारखं नसतं. ए आपल्यानं जकी तुमच्या घरी काय करता इथं आज ती उग माझ्या सगळं भांडणं करते मला म्हणते पाकिस्तानी पाकिस्तानी. एक तर आम्ही इथं राहतोय गावात आला पळे तू. तुम्हाला जास्त लागलंय का? लागले का म्हणजे त्या सागराने बावळटाने हाणला ना हातावर दांडक असो पण नाही काय तुमच्यासाठी काय तवा दांडक्याच काय असू द्या. सॉरी बरं माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय आणि थँक्यू माझ्यासाठी तुम्ही एवढे धावपळ करून माझा सांभाळ करताय. मॅडमजी तुम्ही थँक्यू काय म्हण नका ते माझं कर्तव्यच आहे मॅडमजी. तुम्ही मॅडमच्या समोर जी नका लावू मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे. अहो आजकाल तर पार्ले बिस्किटला सुद्धा पार्ले जी म्हणलं जातं मग तुम्ही तर मॅडम आहेत की मग मॅडम जी म्हणून काय होतं आणि तसं पण तुम्ही छान दिसता बरं का. तुम्ही किती छान आहात. माझ्यासाठी एक गाणं म्हणा ना प्लीज. गाणं कुठलं म्हणू वगैरे मी हा एक लय भारी फेमस गाणं म्हणतो ते माझंच आहे. म्हणायला ओ मेंढकला गडी लेके काय किसनराव आला का नाही वटणीला. अरे किसना तू माझा मित्र आहे माझ्याशिवाय तुला दुसरं हाय कोण. नाही ना ते राहू द्या माझं एक काम होतं तुमच्याकडे. माझ्याकडे काय काम आहे. एक फोन लावायचा सरपंचाला फोन. फोन हा अरे मीच तुला काम सांगणार आणि मीच तुझ्याकडनं काम करून बी घेणार आहे. चिंग्या फोन दे घे. हे बघ हाय का हे नाना 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 तुम्ही शाना हाय का शाना निवळ याडपट माणूस आहे गावातला. नालायक माणूस कोण म्हणलं तर हे सारखा माणूस कोण आहे का. हा तो खाय का तो गेवड्याच्या शेंगवन तोंडाचा. आता फोन करायची काय हाय का गरज. हॅलो सरपंच साहेब किसनराव बोलतोय गावातून. काय ते आपला ग्रामपंचायत समोरचा हापसा कुणाच्या सत्तेत असताना बांधला होता कोणी बांधला होता त्याची जरा मला माहिती पाहिजे होती. हो नाही काय इथं आमचं भांडण लागलंय
ते मी हापशाचा दांडा काढते तर ते दांडा निघालाय हो. हॅलो सरपंच. ए ठेवला फोन त्यांनी. सरपंच जरा आगावच नाही. आगाव नाही नासकचे सरपंच ते. काय करायचं मला का नाही दांडा काढायचा हापशाचा. हापशाचा दांडा काढायचा चला ना हे खेळ. आत्ता काढून देतो. अरे किसना नाना शिवाय तुला कोणी हाय का दुसरं? काय तर मी आलो. ए मग क्या तिला सबळ मी मी आहे तिला तू इकडे ये. चल दांडा काढू लागू आपण. काय झालं? त्या हापशाला आपदत बसलाय. अरे किसनरावला हापसा निघा नाही. याला किसनराव पार लाहोर मध्ये पोहोचला आणि ते हापसा काढून आपल्यालाच मारणार आहे की. चला उठा. राहुरीत गेला नाही, लाहोरमध्ये गेला. उठा. लाहौर. अरे मुर्गी छोरी हाथ में लगनी चाहिए छोरी. अय किसनराव अरे तू या पाकिस्तानी पुरीसाठी अख्ख्या गावाशी वैरत्व घेतोय. अरे घाणे घाण गावात पाकिस्तानी पोरगे कापून काढायचंय तिला. पाकिस्तानी हे पाकिस्तानी पास ना पास. तिथून पाकिस्तानी करता होत्या बिचारीला. ये थांबा. झाली हिंदुस्थानाची. अरे आता तू बी पाकिस्तानी झाला हे बी पाकिस्तानी. आता तुला किसना जीवच मारणार कापून काढणार. हे काय हो? अहो मॅडम असं का माझ्या बाबतीत तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. अहो मी किती पण दारू पिऊ द्या पण मी स्त्रीची इज्जत करतोच बरं का. अहो मीच नाही माझे जेवढे दारुडे बंधू आहेत का नाही ती सुद्धा स्त्रीच्या इज्जतीला कधी डाग लागून देत नाही ते. असं तुमचा स्वभाव किती चांगला आहे हो. तुम्ही किती प्रेमळ आहात पण तुम्ही दारू का हो पिता? दारू? हो मॅडम दारू पिऊन कोणाला स्वतःचं अस्तित्व खराब करून घ्यायला आवडतं. अशा काही गोष्टी असतात जे ना घरच्यांना सांगू शकतो ना मित्रांना सांगू शकतो मी. असं तुम्हाला एक विचारू का हो? विचार ना. तुम्ही कधी कोणावरती प्रेम केलंय का? आय मीन तुम्हाला कधी कोणावरती प्रेम झालंय का? प्रेम अगं जगावा असं की मरणं अवघड होईल. हसावा असं की रडणं सुद्धा अवघड होईल. कोणावर पण प्रेम करणं सोपं आहे पण ते टिकवावं असं की ते तोडणं अवघड होईल. तुम्हाला एक बोलू का? बोलत ना. मला आता लाहोरला नाही जायचंय. मला तुमच्यासोबत लग्न करायचंय. लग्न करताल का माझ्यासोबत तुम्ही? अगं आता तुझा पाय पाणी धुवून पिऊ ग मी हे प्रश्न विचारतेस वय मला तू. अगं मी तर माझ्या गोडी गेला पाशिंग बांधून तयार आहे. चला करू लगेच चल. पण माझी एक अट आहे. ह्याच्यात बी आठ आहे का? काय आठ आहे तुझी? तुम्हाला दारू सोडावी लागेल. सोडले चल अखेर लगेच लगेच चल. अयो हे अरे हे माझला वय रे भाड्यांनो मारता वय बिचारायला लगा. कसलं भारी सपान बघत होतो. सकेनाचं माझं लग्नाचं चाललं होतं लागा. बिचारायला एकतर पोरगी कोण देत नाही. दारू सोडा त्याच्यासाठी मी तयार झालो होतो. असो मी बी सकिनाचं स्वप्न बघत बसले पण सकिनाला एवढं गावापासून मी वाचवले गेली कुठं सकिना ए सकिना. असो पण मी सकिनाला का ना आता लग्नासाठी हाताचं मागणार आहे.
तिच्यासाठी मी दारू सोडणार, सगळं करणार, मी सुधारणार, पण सकिनासाठी सगळं सोडून सकिनासोबत लग्न करणार. सकिना 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 सागर धरलंय धरलंय एवढं नाही सोडत. सकीना ए धर सागर धरलंय धरलंय. किनाला सोडा. ए मक्या, अरे ही म्हणती तारा सिंग, ह्यो म्हणतो या सकीना. म्हणजे ह्या सकीनाचा ह्यो तारा दिसतोय. नाही तर काय गावातलाच आहे आपल्या. म्हणजे ह्यानी ह्या पुरी बरोबर लगीन केलंय. हो. ही पाकिस्तानी, ह्यानी लगीन केलं म्हणून ही बी पाकिस्तानी. अरे दिवसभर कसा मी त्या किसनाला गंडवत होतो, ह्याला नेऊन मसन वाटत बसवतो, गाडतो. हे चल सागर जाम धर तिला. धरलंय धरलय सागर धर, सोडू नको. धरलय. गायबाने कोण होत घेऊन गेलंय त्याला. राहू दे घेऊन. तिचा तर मी कुठं पाकिस्तानालाच गेलेला दिसतोय. किसन दादावरच आले, सकाळपासून 5-4 दांडके खाल्ल्या, हात कापड जास्त. काय म्हणते ही? किसन दादा, ही बेवडा आला का अजून इकडे? किसन दादा, मख्या, ए तू किसन दादा म्हणायचं बंद करा दे. तुला अक्कल आहे का काय? हा? तुला सांगतो सकाळ मस्त तिची किसन दादा. त्या दाराशिंची आहे ती. किसन दादा थापडीत दिली दिल पाकिस्तानाला होरायला पाठवून. ए त्या असू दे सागर, दे तिला सोडून त्या तारा सिंगकड. मग काय काठी सोड. किसन दादा. सोडली. सकाळी तर ह्याचा लय मार खाल्लाय मी. माझं सगळं हाताचं डाव उलटून टाकलं त्या. आता ह्याला मी माझ्या पायाचा डाव दाखवतो. किसन दादा, ए गप गोळीच घालीन तुला सांगतोय. किसन दादा लावले 4 वेळा. काय इज्जत हाय गेलाय. सकाळपासून कुत्र्याच्या आई म्हणे पळावलंय मला तू. किसन दादा वाचवा ना. काय वाचू कुणाला? ते तुझं तू बघ, त्याचा बेजा झाला आणि तुझा बेजा झाला. बघू दे मला वाचवा ना काम. किसन दादा. हा, अजिबात नाही. किसन दादा डोक्याची मंडई करून टाकली सगळी. तू त्या झाड आपल्यासोबत तुझा काय संबंध आहे का? तो माझा नवरा आहे. आमचं लव्ह मॅरेज लग्न झालंय. बरं झालंय, जा तिकडं तू बी. किसन दादा प्लीज वाचवा. तुम्ही पण कोणावरती तरी प्रेम केलं असेल ना हो खरं. तुम्हाला त्यांची शपथ आहे, प्लीज वाचवा. प्लीज किसन दादा वाचवा ना. सावकार जा काय अडचण बेडचण आले तर फोन कर मला. पाकिस्तानात माझी भरपूर माणसं कॉन्टॅक्ट मध्ये आहे. आणि आपल्या काळजी घे, तुला आता सांगतोय गाव. हा दाजी, पोराच्या बारशाला या बर का. जावळ काढा या, तुम्हाला बोलवतोय दाजी. तुझ्या पोराच्या बारशाला जावळ काढ, मी येऊ उत्तर खाली जा दिसक्या. ऐक हे बघ, हे 4 पैसे ठेव, सुट आहे ते. पाकिस्तानात तुम्हाला परपंच करा नीट का. काळजी घ्या. किसन दादा तुम्हाला पण माझा आशीर्वाद आहे. तुम्हाला खूप चांगली मुलगी भेटेल. भेटेल तुझ्या आशीर्वाद चांगली पोरगी भेटेल. काळजी घ्या.